गेले काही महिने महाराष्ट्रामध्ये आपण वैचारिक लढाई स्वर्गीय चव्हाण साहेबांचा सुसंस्कृत महाराष्ट्र असे शब्द रोज दिवसाकाठी 5-50 वेळा आपल्या सर्वांच्या कानावरती ऐकायला मिळतात. अशा वेळेला या प्रत्येक वाक्याचा सतत उच्चार करणाऱ्या काही अदृश्य शक्ती अलीकडच्या कालावधीमध्ये भान सोडून ज्या वेळेला वक्तव्य करतात त्या संदर्भातलंच पक्ष म्हणून मला या ठिकाणी आपल्यासमोर बोलायचं आहे. काल परवाच इंदापूरच्या एका कार्यक्रमामध्ये अजितदादांच्यावरती आणि सुनेत्रा वहिनींवरती टीका करत असतानाच संबंध स्त्री लोकप्रतिनिधींचा एक तऱ्हेचा जाहीर अपमान करण्याची भूमिका दुर्दैवाने त्या ठिकाणी घेतली गेली. खरं तर प्रत्येकाला लोकशाहीमध्ये आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. आपण कसे अधिक उजवे आहोत हेही सांगण्याचा अधिकार नक्कीच त्या ठिकाणी आहे. पण दुसऱ्यांच्यामध्ये नसलेला गुन्हेपणा दाखवत स्वतःचं वैगुण्य का लपवण्याचा प्रयत्न केला जातो आहे हे मला काय कळू शकत नाही. लोकसभेच्या निवडणुकीमधला किंवा एकंदरीत राज्यामध्ये झालेल्या सत्तांतराच्यामुळे काहींना नैराश्य आलं तर मी समजू शकतो, परंतु इतक्या पराकोटीच्या निम्न पातळीवरती गेलं जाऊ शकतं. सतत वैचारिक सिद्धांत या नावाने लढाई आहे चालू असं म्हणणाऱ्यांच्याकडून त्या ठिकाणी उल्लेख करण्यात आला की पर्स घेऊन नवऱ्याने कॅन्टीनमध्ये बसावं, भाषण करता आलं पाहिजे, हातात पर्स नसली पाहिजे, आयपॅड आणि पॅड लागतो हातामध्ये आणि नवऱ्याने भाषण केलं तर चालेल का? श्री सदानंद सुळे यांच्याबद्दल मला खूप आदर आहे, आजही आहे, उद्याच्या भविष्यामध्ये राहील. ते ज्या क्षेत्रामध्ये त्या क्षेत्रात त्यांनी स्वतःचं नाव प्रचंड मेहनतीने निश्चितपणाने उंचावलेलं आहे. त्यांच्याप्रती उद्या कधी मला कुठेतरी भेटले तरी त्याच आदराने मी त्यांच्याशी संवाद त्या ठिकाणी करेन. पण कळत न कळत दादांशी तुलना करण्याचा केविलवाणा प्रयत्न त्या ठिकाणी झाला की नवऱ्याने भाषण केलं तर चालेल का? दादांची भाषण गेली 35 वर्ष महाराष्ट्र ऐकतो आहे, बारामतीची जनता ऐकते आहे. अनेक लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दादांनी केलेल्या भाषणांच्यामुळे अनेकांना यश प्रस्थापित झालेलं महाराष्ट्राने पाहिले. राज्यामध्ये सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दादांनी केलेल्या भाषणांच्यामुळे किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये किंवा पिंपरी चिंचवड पुणे महापालिका ताब्यात घेत असताना दादांची अविश्रांत मेहनत पुणेकरांनी पिंपरी चिंचवडकरांनी महाराष्ट्रातल्या जनतेने त्या ठिकाणी अनुभवलेली आहे. नैराश्य आल्याच्यानंतर मनाचा तोल कसा ठरतो त्याचं ते उदाहरण त्या ठिकाणी आहे. आणि त्याचबरोबर आदरणीय सुनेत्रा वहिनी सुसंस्कृत शालीन अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. सामाजिक क्षेत्रातला शैक्षणिक क्षेत्रातला त्यांचा प्रदीर्घ असा अनुभव आहे, त्यांनाही भाषण करता येतं. आज असंच मग म्हटलं जाईल की संसदेमध्ये सुद्धा आमच्या अनेक महिला सहकारी त्या ठिकाणी आहेत. मी गेली 5 वर्ष संसदेमध्ये आहे. कोणाचा नवरा पर्स घेऊन कुठे कॅन्टीनमध्ये बसलेला मला तरी कधी आढळलेलं नाही. पण या पद्धतीची वक्तव्य ही योग्य नाही आहेत असं मला स्वतःलाच त्या ठिकाणी सांगायचं आहे. वहिनींच्या उमेदवारीच्या बाबतीमधला काही निर्णय महायुतीमध्ये किंवा पक्षामध्ये झालेला नाही, पण त्यांचं कर्तृत्व आणि त्यांचं समाजातलं योगदान कधी कोणाला त्या ठिकाणी नाकारता येऊ शकणार नाही. आणि म्हणूनच अलीकडच्या कालावधीमध्ये अजितदादा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या संदर्भात खालच्या स्तरावरती जी काही टीका टिप्पणी केली जाते आहे ती अत्यंत निंदनीय आहे. ज्या वेळेला आपण सांस्कृतिक वारसा, संस्कृतीचा वारसा चव्हाण साहेबाचा वैचारिक लढाई असा टाहो फोडल्यासारखं ज्या वेळेला बोलत असतो त्यावेळेला हे नेमकं कुठं जातं हे काय मला त्या ठिकाणी कळू शकत नाही. काही तर जे आहेत यांचे ठाण्याच्या परिसरातील ते तर अगदी एकेरी भाषेतच त्या ठिकाणी बोलायला लागलेले आहे. त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की राष्ट्रवादीच्या 99 सालाच्या वाटचालीमध्ये अजितदादा मायनस राष्ट्रवादी असा विचारच राज्यातला कोणी कार्यकर्ता ना 99 करू शकला ना आत्तापर्यंत कोण करू शकेल. पक्षातल्या प्रत्येक प्रक्रियेमध्ये, पक्षाच्या जळणघडणीमध्ये, पक्षाला भव्यदिव्य यश मिळवण्यामध्ये, लोकसभा विधानसभेच्या जागा वाटपाच्या चर्चांच्यामध्ये आणि निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये त्यांनी दिलेलं योगदान हे निश्चितच खूप मोठं आहे. ते मला असं वाटतं की टिप्पणी करताना
ज्या विचारधारेचा वारसा घेऊन आम्ही बोलतो आहोत, किमान तेवढं तरी भान ठेवावं, एवढीच माझी त्यानिमित्ताने अपेक्षा आहे. आज आम्ही आगामी येणाऱ्या निवडणुकीला पूर्ण ताकदीने, पूर्ण क्षमतेने सामोरं जाण्याच्या दृष्टिकोनातून सज्ज झालेलो आहोत. काही दिवसातच निवडणुका जाहीर होऊ शकतात. आता हे मी बोललं तर परत कोणतरी म्हणेल की अदृश्य शक्तीने मला काय कळलं आहे की काय, परंतु 2 निवडणुका मी लोकसभेच्या लढवल्या असल्यामुळे 14 आणि 19 त्यावेळेला केव्हा मतदान झालं, तेव्हा केव्हा निवडणुका जाहीर झाल्या हे माहिती असल्यामुळेच मी सांगण्याचं धाडस करतो आहे. त्याच्यापेक्षा काही वेगळं असण्याचं काही कारण नाही. त्यामुळे ज्या वेळेला जाहीर होतील पण त्या शेड्यूलप्रमाणे केव्हाही जाहीर होऊ शकतात. तर त्या दृष्टिकोनातून महाविकास आघाडीचे एका बाजूला त्यांचं सुरू आहेच, पण महायुतीच्या माध्यमातून सुद्धा आमचे 6 विभागीय मेळावे घेण्याचं मागच्या वेळेला जे नक्की झालं त्या संदर्भातल्या सुद्धा तारखा हे आता पुढच्या काही 2-3 दिवसांमध्ये नक्की होतील. पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, कोकण असे आमचे किमान 6 तरी उद्याच्या काही कालावधीमध्ये निश्चितपणाने फार मोठे मेळावे त्या ठिकाणी होतील. जागा वाटपाच्या संदर्भामध्ये सुद्धा येत्या 5-6 दिवसामध्ये विधानसभेचं सत्र संपल्याच्यानंतर राज्य पातळीवरती आम्ही एकत्रितपणाने त्या ठिकाणी बसू आणि मग त्याच्यातली अंतिम शिक्कामोर्तब दिल्लीच्या स्तरावरती आदरणीय अमितभाईंच्या स्तरावरती त्या ठिकाणी होईल, एवढं मला या ठिकाणी या निमित्ताने सांगायचं आहे. दादांनी काल पत्र लिहिलं, त्याच्यामुळे सुद्धा अनेकांना वेदना झालेल्या दिसत आहेत, दुःख झालेलं दिसतं आहे, अश्रू कोणाला आवडत नाहीत असं काहीतरी दिसतं आहे. पण मोकेपणाने जनतेशी संवाद करणं कोणाचा अधिकार आहे. आता त्याला एवढाच कालावधी का, तर काही कालावधी गेलेला नाही. आम्ही निर्णय घेतल्याच्या 2 दिवसाच्या आत 48 तासाच्या आत मुंबईला MIDच्या मैदानावरती फार मोठा राज्यव्यापी मेळावा झाला. त्याच्यात विस्तृतपणाने दादांनी भूमिका त्या ठिकाणी मांडली. गेले 7-8 महिने या सगळ्या भूमिकेच्या बाबतीमध्ये सुद्धा वेळोवेळी काय काय घटना घडल्यात, मग आम्ही का भेटायला गेलो, त्या भेटीमध्ये काय चर्चा होती, त्या भेटी स्क्रिप्ट होत्या का, चर्चेमुळे होत्या का, ते सगळं तपशील आहे. पण मला त्या बाबतीमध्ये आज काय त्या ठिकाणी बोलायचं नाही आहे. पण जो पत्ररूपी संवाद दादाने केला त्याच्या पाठीमागची भावना मोकेपणाने जनतेसमोर त्या ठिकाणी जावी हा त्याच्या पाठीमागचा हेतू होता. सत्यपत्रामध्ये लिहिलं असल्यामुळे सुद्धा काहींना खूप मोठ्या प्रमाणावरती वेदना झाल्यासारखं दुःख त्या ठिकाणी दिसतं आहे. खरं आहे की राजकारणामध्ये ते कसे आले त्याचा प्रवास त्यांनी सांगितला, ते आल्याच्यानंतर जनतेचं पाठबळ कसे मिळालं ते सांगितलं. एकदा वारसा हक्काने निवडणूक लढवता येते, पण नंतर तुम्हाला लोकांच्यात जाऊन लोकांचा विश्वास संपादित करावा लागतो. हे अतिशय नम्रपणाने महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या गेल्या अनेक वर्षाच्या घडामोडीमधला मी एक साक्षीदार असल्यामुळे या ठिकाणी पुन्हा एकदा विशद मी करू इच्छित आहे. मला एवढंच सांगायचं आहे की ज्या वैचारिक लढा आपण म्हणता तो चक्की लढा आम्ही त्याच्यासाठी सुद्धा सिद्ध झालेलो आहोत. पण एका विशिष्ट पातळीच्या खाली जाऊन जर का टीका टिप्पणी करण्याचा प्रयत्न केला तर त्याला त्याच पद्धतीने उत्तर दिलं जाईल, एवढंच मला त्यामार्फत सांगायचं. सर, या निवडणुकीबद्दल विशेषतः बारामतीच्या निवडणुकीबद्दल जर आपण बोलतो आहे तेव्हा पवार विरुद्ध पवार उभं करणं हा भाजपचा डाव होता आणि या डावात भाजप यशस्वी झाला असं उमेद पवार म्हणतात. साहेब, रोहित पवार बालमित्र मंडळ आहेत, अलीकडेच आता राजकारणात आलेले आहेत. मी सांगितलं ना की त्यांच्या भव्य दिव्य यात्रेला जो अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला त्याच्यातून ते अजून खाली झालेले नाही आहेत. त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं. एक असं आहे की दादांनी घेतली भूमिका ही मी वारंवार सांगितलं, पुन्हा एकदा सांगतो आहे की भारतीय जनता पक्षावरती सरकारमध्ये जाण्याचा निर्णय 2014 सालापासून पक्षामध्ये झालेला होता. म्हणूनच आम्ही बाहेरून पाठिंबा जाहीर केला. त्या पाठिंबा जाहीर करण्यामध्ये मी पण होतो. ते काय पक्ष नेतृत्वाने सांगितल्याशिवाय मी आणि प्रफुल्ल पटेलांनी बाहेरून पाठिंबा जाहीर केला. हे 14ला झालं. 16-17ला आम्ही सरकारमध्ये जाणार होतो. मंत्रिपदं ठरली, खाती ठरली, पालकमंत्री ठरले, लोकसभेचं जागा वाटप झालं होतं. 19ला सुद्धा त्या चर्चा झाल्या होत्या. त्याच्यामुळे आता जे काही वक्तव्य कोण काय केले जात आहे त्याच्यात भाजपचा डाव वाटायचं काही कारण नाही. आम्ही एक भूमिका घेऊन बहुजन समाजाच्या व्यापक हितासाठी चव्हाण साहेबांचा वारसा जतन करत छत्रपती शिवरायाने दिलेला रयतेचं राज्य तो विचार ठेवत आमची सामाजिक समता शाहूफुले आंबेडकरांची धर्मनिरपेक्ष विचार याच्याशी जराही फारकत न घेता आम्ही NDAमध्ये जाण्याचा निर्णय कॉन्शियसली घेतला, लोकशाहीच्या वादाने घेतला, बहुमताने घेतला. कोणाला वाटलं नव्हतं की इतकं पाठबळ मिळेल. त्याच्यातून जे नैराश्य आलेलं आहे ना त्याच्यातून काही माणसं बाहेरच पडत नाही.
पण कुटुंबात फाटाफूट होतोय. पवार विरुद्ध पवार उभे राहिले, अजित पवारांचे पुतणे त्यांनी तिकडे पाठिंबा दिलेला आहे. त्या बाबतीमध्ये मी काय बोलणार, असं आहे की शेवटी दादाने घेतलेली भूमिका ही राजकीय भूमिका आहे आणि राजकीय भूमिकेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतील 90% आमदारांचा पाठबळ मिळालं, राज्याच्या बाहेर मिळालं, संघटनेचं पाठबळ मिळालं. पक्ष वाढवण्यामध्ये ज्यांचं योगदान होतं अशा सर्वांनी मग दादांच्या भूमिकेचं समर्थन केलं नव्हे तर त्याच्यामध्ये आम्ही सगळेजण सहभागी त्या ठिकाणी आहोत. त्याच्यामुळे मग बाकीचे कुठे कोण काय हा काय फारसा विषय तपशिलाचा येत नाही. असताना तुम्ही लोकसभेची जागा लढत होता, पण आता महायुतीत आल्यानंतर आणि अजित पवारांच्या नेतृत्वात पक्ष पुढे जात असताना तुम्हाला बार्गेनिंग पॉवर लोकसभेसाठी कमी झाली असं वाटते का? कारण सीट शेअरिंग आता आणखी डिवाइड होईल तुमच्याकडे. नाही, एक असं आहे की नाही, असं कोण म्हटलं 4 जागा दिल्या? नाही, हे स्पेक्युलेशन आहे. 4 जागा दिल्या तसं कोण म्हटलं? मी मगाशी सांगितलं की जागा वाटपाची चर्चा अजून 3-4 दिवसाच्या नंतर सुरू होईल. त्यावेळेला आम्हाला काय जागा वाटायच्या आहेत त्या आम्ही मांडू. शिवसेनासुद्धा त्या ठिकाणी बोलेल, भारतीय जनता पक्षसुद्धा त्यांची भूमिका मांडू शकेल, इतर घटक पक्ष आहेत. आता महाविकास आघाडीच्या जागा वाटप झालं असं जाहीर करून सुद्धा होत नाही, तर आमची सुरुवातच व्हायची आहे. नवीन काय त्याच्यात? एबीपी माझाचा एबीपी न्यूजचा एक कार्यक्रम पार पडला. त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांना असं म्हटलं की आम्ही आमच्या विचारांवरच ठाम आहोत. आमच्या सोबत जे आलेले आहेत त्यांना विचारांची कुठेतरी जुळवणी केलेली आहे. खरंच भाजपच्या विचाराशी आपण जुळवणी केलेली आहे. शाहू फुले विचारांचा वारसा आपण सातत्यानं प्रेसमधून सांगत असता किंवा किंवा तो एक असं आहे की देवेंद्रजींचं ते मी मुलाखत पाहिलेली नाही, पण एक बाब आम्ही वारंवार स्पष्ट त्या ठिकाणी केलेलं आहे की आम्ही आमच्या विचारधारेशी ठाम आहोत. त्या विचारधारेशी ठाम असतानाच आम्ही एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय हा त्या ठिकाणी घेतला. राज्य पातळीवरच्या महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. या सगळ्या प्रक्रियेमध्ये देवेंद्रजींचा पुढाकार होता. त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावरती त्याच्यातली महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी निश्चितपणाने बजावलेली आहे. त्यांचा मी आभारी आहे. सर, कारण की ही गोष्ट घडते की लगेच एक पत्र आपलं 2 दिवसांपूर्वी पक्षातून आलेलं आहे. त्याच्यामध्ये मोदी शहा आणि माझी कार्यप्रणाली मिळती जुळती आहे अशा पद्धतीचं त्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे पवारांच्या बाबतीमध्ये. तर त्या कार्यप्रणालीबाबत तुम्ही काय सांगाल? ज्या पद्धतीची त्यांची कार्यप्रणाली आहे, अनेक वेळा मोदी शहांच्या कार्यप्रणालीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले नाही याच्या आधी, आणि आता थेट असं पत्रामध्ये उल्लेख पाहिला. नाही, तुम्ही फक्त तेवढ्यापुरतं सीमित बोलताय, त्याच्या पाठीमागे पुढेचं काय बोलत नाही. कार्यप्रणाली म्हणजे विकासाच्या अनुषंगाने भारताला गतिमान करण्यासाठी, राज्याला गतिमान करण्यासाठी, अशा अर्थाने ते सगळं वाक्य आहे. आणि एक बाब नक्की आहे, नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशाने नीतिदीपक पद्धतीची प्रगती जागतिक पातळीवरती केली, म्हणून विकसित राष्ट्रांच्या मालिकेमध्ये आज भारत त्या ठिकाणी आहे आणि त्याचं पूर्ण श्रेय नरेंद्र मोदींना त्या ठिकाणी आहेच. आणि अमित भाईसुद्धा ज्या पद्धतीने एकंदरीत देशभरामध्ये काम करतात त्यालासुद्धा त्या साऱ्या गोष्टीचं श्रेय नक्कीच आहे. सर, अजित पवारांनी जे पत्र लिहिलेलं आहे त्यामध्ये खरं तर पहिल्या पॅराग्राफमध्ये त्यांनी लिहिलं की मी अपघाताने राजकारणात आलो आणि तरुण होतो म्हणून मला राजकारणात संधी मिळाली. विरोधक तुमचे जे विरोधक आहेत ते आरोप करतात की खरं तर शरद पवारांनी 1991 साली त्यांना लोकसभेची जागा जी आहे ती रिक्त करून त्यांना तिथे खासदार म्हणून पाठवलं. त्या शरद पवारांचा उल्लेख जो आहे त्यांनी पत्रात टाळलेला आहे. एवढा तिरस्कार का अशा प्रकारचा? 2 बाबी आहेत की 91 साली पवारसाहेब राज्याचे मुख्यमंत्री होते. आपण गल्लत करतात मला विचारण्यामध्ये. 91 साली साहेब त्याला खासदार नव्हते. अजितदादांनी ज्याला निवडणूक लढवली त्याला साहेब राज्यामध्ये मुख्यमंत्री होते आणि बारामतीची जागा अजितदादांनी लढवावी असा आग्रह त्या मतदारसंघातल्या सर्वच कार्यकर्त्यांनी घेतला. आता त्या बाबतीमध्ये अधिक प्रकाश दादाच टाकू शकतील. एक्सटेन्शन याचं असं आहे की याच्या आधी तुम्ही असाल किंवा अजितदादा असाल हे सगळेजण शरद पवार साहेबांच्यामुळे ज्या ज्या गोष्टी झाल्या त्या सगळे आत्मकर होते, वेगवेगळ्या ठिकाणी भाषणात होते. पण आता राजकीय भूमिका बदललेली असू शकते, पण आधी ज्या गोष्टींमध्ये पवारांमध्ये मदत झाली त्या गोष्टी कालांतराने फक्त मागे पडत गेल्या की त्याचं जाणून बुजून टाळल्या? नाही, जाणून बुजून टाळण्याचा काही प्रश्न नाही. आजही आता मगाशी मला विचारलं त्यावेळेला मी साहेबांच्याबद्दल आदराची भावनाच व्यक्त केली. करणार त्याच्या पुढे जे व्यक्तिमत्व आदरणीय आहे त्याच्या बाबतीमध्ये कोणाच्या मनामध्ये वेगळं असण्याचं काही कारणच नाही. एक राजकीय भूमिका घेतली ना, मी सांगितलं ना, राजकीय भूमिका आम्ही घेतली आणि ती राजकीय भूमिका घेत असतानाच पक्षांतर्गत बहुमताने लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही ती घेतली. आणि ती भूमिका काय आत्ताच झाली असं नाही. मी मगाशी सांगितलं की 2014 सालापासून भारतीय जनता पक्षासोबत
सरकारमध्ये जायचं याची चर्चा पक्षामध्ये वरिष्ठ पातळीवरती सुरू होती. तर आता एकदमच अघटित काय घडलं आहे अशातला काय भाग नाही. हिंदी बोलायला पाहिजे. मनोज जरांगेंना ज्या पद्धतीने भूमिका घेतली त्यानंतर आता यासाठी त्यांच्यावर चौकशी नेमण्यात आलेली आहे आणि शरद पवार त्याच्या पाठीमागे आहेत असं सातत्यानं आरोप होत आहेत सत्ताधाऱ्यांकडून. या सगळ्या विषयासंदर्भात तुम्हाला काय वाटतं आणि पक्षाची या अनुषंगाने काय पुढची भूमिका असेल? नाही, पक्षाची भूमिका स्वच्छपणाने पहिल्यापासून राहिली की सकल मराठा समाजाला आरक्षण कायद्याच्या कसोटीवरती टिकणारं दिलं गेलं पाहिजे. त्याचबरोबर ती ओबीसीच्या आरक्षणाला जराही धक्का न लागता ते दिलं गेलं पाहिजे. महायुतीच्या सरकारने एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, अजितदादा आणि मंत्रिमंडळाने कायद्याच्या कसोटीवरती टिकणारं आरक्षण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता दिलेलं आहे. त्याचं स्वागत मराठा समाजाने फार मोठ्या प्रमाणावरती केल्याचं चित्र पाहायला त्या ठिकाणी मिळतं आहे. जरांगे पाटलांची भूमिका वेगळी असू शकते. त्यांनी फडणवीस साहेबांच्याबद्दल जरांगे पाटलांचे काय वक्तव्य केलं ते सुद्धा चुकीचं होतं. तशाबाईचं वक्तव्याचं मी या ठिकाणी हे करतो की अशी वक्तव्य होता कामा नये. चुकीचं वक्तव्य पूर्णपणाचं त्या ठिकाणी आहे. परंतु एकंदरीत आता जे काय आपण म्हणतात ते प्रत्येकजण आपापली भूमिका त्या पद्धतीने मांडेल. पण आज मात्र मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये सरकारने अतिशय सकारात्मक भूमिका घेतली, विशिष्ट कालावधीमध्ये घेतली. त्याचं स्वागत सर्वांनी केलं गेलं पाहिजे. समाजामध्ये अंतर निर्माण होणार नाही याची खबरदारी घेण्याची आवश्यकता खूप मोठ्या प्रमाणावरती आहे आणि विशेष करून आंदोलकाचं नेतृत्व करणाऱ्यांनी तर ती खबरदारी अधिक मोठ्या प्रमाणावरती घेण्याची आवश्यकता आहे. यामध्ये मुद्दा असा की प्रवीण दरेकरांनी म्हटलं की राजेश टोपे हे थेट म्हणजे जरांगे आणि शरद पवार मेडिएटर होते. शरद पवारांचे वारंवार त्यांच्यातून फोन जात होते जरांगेंना आणि त्यानंतर सगळे इथपर्यंत आला. तुम्ही सगळे सत्तेत आहात, म्हणजे तिथे प्रवीण दरेकर सत्तेत आहेत, तुम्ही सुद्धा सत्तेत आहात सगळे. ज्यावेळी ते हे ऑल पटलावरती भूमिका मांडतात त्यावेळी सरकारची भूमिका म्हणून कन्सिडर करायची का? आणि जर तसं असेल तर मग शरद पवारांवरती त्यांनी केलेले आरोप तुम्ही पण मान्य करता? नाही, मला या संदर्भामध्ये काही माहीत नाही. पटलावरती की विधानसभेत कोणाची काय भाषणं झाली किंवा सरकारची काय भूमिका आहे सरकार मांडेल. पक्ष म्हणून माझी भूमिका मी मगाशी मांडली आणि माझ्यापुरता तेवढा सीमित प्रश्न आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मी मगाशी भूमिका आपल्या सर्वांच्या समोर ठेवली. इतर राजकीय पक्षांचे नेते जे आहेत त्यांना त्यांचं मत मांडण्याचा लोकशाहीमध्ये अधिकार आहे. त्याच्याबद्दलचे वाद प्रतिवाद खंडन करणं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. सर, खरं तर ही संपूर्ण आरक्षणाची लढाई होत असताना ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद पेटलेला होता. ओबीसी नेत्यांनी सुद्धा स्वतःच्या मंचावरतून स्वतःच्या सामाजिक मंचांवरतून अनेक प्रक्षोभक भाषणं आणि जातीवाचक विधानं केलेली होती. परंतु आता विरोधक प्रश्न उपस्थित करतात की जर मनोज जरांगे पाटील यांनी जर विधान आता प्रक्षोभक केलं आणि त्यांच्यावरती SIT लावली जाते तर मग भुजबळ आणि इतर ओबीसी नेते जे आहेत त्यांनी असं कृत्य केलं त्यावेळेस त्यांच्यावरती काय? शेवटी हा सरकारचा अखत्यारीतला प्रश्न आहे. सरकार या बाबतीमध्ये बोलेल. सर, पहले साहब किस तरह से देखते हैं कि बारामती में जिस तरह से लोकसभा का भी चुनाव आयोग ने आज चुनावी डेट डिक्लेयर किया है, लेकिन जिस तरह से सुप्रिया सुले का बयान आया अजीत दादा को लेकर, ननद भौजाई लड़ाई में अब पूरा परिवार सामने आता दिखाई दे रहा है. जैसे कि मैंने बयान भी देखा आपके माध्यम से, मुझे दुख इस बात का हो गया कि कई महीने जब दादा के नेतृत्व में हमने निर्णय लेने के बाद कई लोग ऐसे ही सिद्धांत बोलते आए. चौहान साहब की विचारधारा, वैचारिक लड़ाई, इसके बारे में जब बोलते हैं और महिलाओं को सम्मान की बात जब की जाती है तब उनका बयान उस दिन क्लेशकारक था. अजीत दादा स्वयं एक नेता है. महाराष्ट्र की राजनीति में उनका अहम प्रभाव है. लोकसभा का चुनाव हो, विधानसभा का चुनाव हो, चाहे लोकल बॉडीज़ के कभी चुनाव आते हैं, अजीत दादा की पार्टी का सहयोग, उनका सहभाग बहुत अहम वहाँ पे रह गए हैं. उस दिन जो बयान आ गया था उसकी मैं निंदा यहाँ पे करता हूँ. मुझे लगता है कि महिलाओं को सम्मान, और सुनेत्रा भाभी भी, बहनी भी अच्छी तरह से काम करती हैं. ख़ास तौर पर सोशल एंगल से लेकर एजुकेशन एंगल में उनका काम प्रभावी है. शी इज़ ऑल्सो गुड ओरेटर. सो ऐसी तरह की टिप्पणी महाराष्ट्र की संस्कृति के लिए अच्छी नहीं है. इतना मेरा उसके बारे में कहना है. दादा ने इसको लेकर एक भावनिक इमोशनल पत्र तो लिख दिया है, लेकिन आगे भी क्या पार्टी इस तरह के बयानों को बर्दाश्त करेगी? नहीं, देखिए, दादा ने जो कुछ संवाद करने के लिए
पत्र रूपी संवाद किया है, उन्होंने अपनी भावना लोगों तक पहुंचाने की कोशिश की है। जैसे कि हमने निर्णय लेने के बाद हमारा एक बहुत तरह से अच्छा स्टेज तरह का हमारा हमने एक रैली आयोजित की थी, उसमें भी दादा का बयान एक लगातार मुझे लगता है 1 घंटा उन्होंने तकरीर दी थी। राजनीति में जो कुछ हुआ है राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में और पूरी तरह से उनकी राजकीय जीवन में, उसके बारे में भी उन्होंने उस टाइम में भाषण किया था। आज उन्होंने लोगों के सामने अपनी भावना रखने की कोशिश की है। कई लोगों को पसंद रहेगी, नहीं पसंद रहेगी, उनके मन में जो कुछ है लोगों के बारे में, पक्ष के बारे में, संगठन के बारे में, वो उन्होंने अच्छी तरह से रखने का काम किया है। तो सीट शेयरिंग को लेकर क्या बात चल रही है? सीट शेयरिंग को लेकर क्या बात चल रही है? नहीं, अभी तक हम बैठे नहीं हैं। विधानसभा के सत्र होने के बाद स्टेट लेवल पर हमारी मीटिंग वहाँ पे हो जाएगी 3-4 दिनों के बाद। अंतिम फैसला दिल्ली में अमित भाई शाह के वहाँ के पास जाके वहाँ पे हो जाएगा। मुझे लगता है कि अभी चुनाव कभी भी अनाउंस हो सकते हैं, उसके आसपास सीटों का बंटवारा महायुति में अच्छी तरह से हो जाएगा। हमने सब ने तय किया है, भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी और हमारे अलायंस पार्टी, आने वाले चुनाव में 40+1, 45+1 इतनी हमको सीटें हासिल करनी है। इसके लिए हम अच्छी तरह से, पूरी ताकत से, पूरी सहमत से काम करेंगे। सर, जिस तरीके से आपने कहा कि 2014 से पार्टी बीजेपी में शामिल होने की बात चल रही थी, तो बीजेपी में शामिल होने की बात करें ऐसे में कभी नहीं कहा। नहीं, देखो बात में बहुत फ़र्क रहता है। शामिल होना और अलायंस में जाना, इसमें बहुत फ़र्क है। तो हमने कभी बात वैसी की ही नहीं। खास तौर पर मैं यहाँ पे बोलना चाहता हूँ, अलायंस पे जाने की बात हो गई थी ना, इसके लिए तो 14 में हमने बयान दिया था ना। बीजेपी ने हमारा दे हैव नॉट आस्क्ड फॉर आवर सपोर्ट, पर हमने उनको सपोर्ट दिया था। फर्स्ट वी अनाउंस आज आई स्टेट प्रेसिडेंट एंड प्रफुल्ल पटेल एज नेशनल जनरल सेक्रेटरी, वी अनाउंस। सो दैट वो जो कुछ चल रही थी बात, वो पार्टी में 14 साल से लगातार हो रही थी। और आज जो अजीत दादा ने निर्णय लिया है, वो अभी अचानक निर्णय लिया ऐसा नहीं, पार्टी में लगातार वरिष्ठ स्तर पर, नेताओं के स्तर पर इसकी चर्चा भी हो गई थी। 3-4 बार हम ऑलमोस्ट शामिल होने के इस पर मंजिल तक पहुंचे थे, लेकिन हो नहीं पाए। और अभी दादा ने और हम सब साथियों ने मिलकर किया है। मनोज अग्रवाल पर जिस तरीके से आरोप लगा है कैसे देखते? नहीं, वो तो गलत है, ऐसे बयान उन्होंने देना नहीं चाहिए। मराठा समाज को आरक्षण देने के लिए सरकार की तरफ से अच्छी तरह से डिसीजन वहाँ पे ले गया है। मुझे लगता है कि महाराष्ट्र में शांतता रहनी चाहिए, पीसफुल महाराष्ट्र रहना चाहिए, समाज में कौन सी भी अंतर नहीं होने चाहिए। इसके लिए सब मिलकर आगे तौर पर काम करेंगे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।